28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। मोठ्या उत्साहात संपन्न झाला शिवसेना कार्यकर्ता संवाद मेळावा। सांगली जिल्ह्यातील विटा शहर आज भगव्या उत्साहाने आणि शिवसैनिकांच्या प्रचंड गर्दीने दुमदुमून गेले। खानापूर, आटपाडी, जत, कवठे महांकाळ आणि कडेगाव या 5 तालुक्यांतील शिवसैनिकांचा भव्य मेळावा विटा येथील पंचफुला मंगल कार्यालयात उत्साहात पार पडला। उद्योगमंत्री तथा शिवसेना नेते माननीय उदयजी सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या या पदाधिकारी संवाद मेळाव्यासाठी हजारो शिवसैनिकांनी उपस्थिती लावत पक्षनिष्ठेचे आणि संघटनात्मक ताकदीचे दर्शन घडवले। यावेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, पक्ष संघटन मजबूती, जनतेच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्याचे नियोजन तसेच शिवसेनेची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले। पंचफुला मंगल कार्यालय परिसरात दुपारी 3 वाजल्यापासूनच शिवसैनिकांची मोठी गर्दी उसळली होती। भगवे झेंडे, घोषणाबाजी आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहामुळे संपूर्ण परिसर शिवसेनामय झाला होता। माननीय उदयजी सामंत यांनी कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत पक्ष संघटना अधिक सक्षम करण्याचे आवाहन केले। तसेच जनतेच्या विश्वासाला पात्र ठरत विकासकामांवर भर देण्याचा संदेशही त्यांनी दिला। एकूणच विटानगरीत पार पडलेला हा शिवसेना पदाधिकारी संवाद मेळावा संघटनात्मक शक्तीचे प्रदर्शन ठरला असून आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले। तसेच अनेक वर्षापासून आटपाडीकरांच्या एमआयडीसीच्या मागणीला मंजुरी देत उद्योगमंत्री यांनी आमदार सुहास भैया बाबर यांना शब्द दिला की तुम्ही जागा सुचवाल त्या ठिकाणी एमआयडीसी उभारण्यात येईल। तसेच यावेळी आमदारांनीही कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरत आपल्या भाषणातून मंत्री यांना सांगितले की मला मंत्रीपद नको, परंतु कार्यकर्त्यांची मागणी पूर्ण व्हायला पाहिजे। मी मतदारसंघातील प्रत्येक कार्यकर्त्यांना जे शब्द निवडणुकीवेळी दिले होते ते आता पूर्ण करण्याची वेळ आलेली आहे, असे आमदार यांनी आपल्या मनोगतातून भावना व्यक्त केली। पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाडची रिपोर्ट। यापूर्वीच्या आमदारांनी जे रेकॉर्ड केलं नाही त्यापेक्षा अनिल भाऊंनी सुद्धा जे रेकॉर्ड केलं नाही ते रेकॉर्ड माननीय सुहास भैयांनी केलं आणि या मतदारसंघामध्ये अनिल भाऊंच्या आशीर्वादानं 80,000चं मताधिक्य घेऊन जे निवडून आले ते कर्तव्यदक्ष आमदार सन्माननीय सुहास भैया बाबर, या विटानगरीचे उपनगराध्यक्ष आदरणीय अमोलजी बाबर, ज्यांची परवाच्या मेळाव्यामध्ये महाराष्ट्राच्या क्रीडा सेनेच्या अध्यक्षपदी निवड झाली। माड्याचे लोकसभेचे संपर्क प्रमुख आणि आमचे सन्माननीय मित्र आदरणीय चंद्रकांत हे आमचं मोठं भाऊ तुम्हाला काय म्हणतील, पण आमची विनंती तुम्हाला एवढीच आहे की आता अनेक ठिकाणी आमचं कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात वाढत चालली। अनेक बाकीच्या संदर्भात किंबहुना विधानसभेच्या निवडणुकीला, नगरपालिकेच्या निवडणुकीला मी लोकांना शब्द दिले होते आणि त्या शब्दामध्ये मी एक सामंत साहेबांचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांना काम मागायचं तरी द्यायचं, म्हणजे त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये असलेले सगळे छोटे छोटे काम की ते आधी ताकदीला आपल्याला मदत करायला प्रयत्न करत असतात। साहेब, मी SIRचं सांगण्यापूर्वी तुम्हाला एक माझी विनंती मात्र आमच्या आहे की मी आणि अध्यक्षांनी विधानसभेच्या निवडणुकीला आठवड्याच्या लोकांना एमआयडीसीचा शब्द दिला होता, तेवढा फक्त आमच्या एका 2-4 महिन्यामध्ये काही सिस्टम आमचे विटा एमआयडीसीचे लोक तुम्हाला भेटायला येत, त्या विटा एमआयडीसीच्या साठी ज्या काही आवश्यक गोष्टी आहेत त्या अंतर्गत रस्ते असतील, स्ट्रीट लाईट असेल, आम्हाला नवीन नळ पाणी पुरवठा योजना त्या एमआयडीसी आवश्यक आहे। ते काम आम्ही लवकर तुम्हाला पश्चात करून देतो, ते तुम्ही आम्हाला लवकर मदत करून द्यावा अशी तुम्हाला अपेक्षा व्यक्त करणार आहे। आणि एक लहान भाऊ त्या नात्यानं तुम्ही आमच्या या मतदारसंघावरती, कारण लोकांचं कसं आहे साहेब, माझी थोडी संतोष होती, तरुण मुलं त्यांची माझी कनेक्टिव्हिटी सांगाय वयाला भेट माणसासाठी आमची अगोदर 50 वर्ष ही पार्टी चालू आहे। ह्या लोकांना पुढे जेव्हा मला जावं लागतं तेव्हा ह्या लोकांचं जे आपले असेल ते कधीही घडतं याचा वेगळा आहे। आज सातारा जिल्ह्याचा आपण बघायचा उल्लेख केला, सातारा जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेला काय झालं आपण सगळ्यांनी बघितलं, शंभूराज देसाईंच्या बाबतीमध्ये काय घडले आपण बघितलं, मकरंदाबाच्या बाबतीमध्ये काय घडले बघितलं, पण आमच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा लोकप्रतिनिधींचा मोठेपणा आहे की आम्ही सगळं विसरतो आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांसाठी अपमान किती झाला तो सहन करून आम्ही महायुतीबरोबर राहिलो, हा खरा शिवसैनिकांचा मोठेपणा आहे, हे काही लोकांनी समजून घेतलं पाहिजे। पण मी सोलापूरला गेलो, तुम्ही देखील होता त्या बैठकीला, की तिथे देखील तिथल्या पालकमंत्र्यांना सांगितलं की आपण समन्वयानं काम केलं पाहिजे, आपण एकत्र राहून काम केलं पाहिजे।
आणि आपण एकत्र राहून जर काम केलं तर या महायुतीला टक्कर देण्याची ताकद महाविकास आघाडीमध्ये शिल्लकच राहिलेली नाही. पण आपल्या भांडणांमुळं, आपल्या समन्वय नसल्यामुळं आपण दुसऱ्याला ताकद देत असतो, विरोधकांना ताकद देत असतो. याचं भान प्रत्येकाला असलं पाहिजे आणि त्याची सुरुवात मी फक्त समोरच्याला सांगितलं नाही, तर त्याची सुरुवात मी माझ्याकडे केली पाहिजे असं सांगितलं. आणि त्याच्यामुळे कार्यकर्त्यांना मला विनंती आहे, सरकारमध्ये आम्ही नक्की आहोत, पण अन्यायाच्या विरोधामध्ये आवाज उठू नये असं काही शिंदे साहेबांनी आपल्याला मला सांगितलं नाही. उलट माझ्या जिल्ह्यात एक तुम्हाला गोष्ट सांगतो की काही प्रकल्प माझ्याकडे येऊ घातलेले आहेत. ज्यावेळी शिंदे साहेबांना विचारलं की या प्रकल्पाच्या संदर्भामध्ये उद्योगमंत्री म्हणून माझी भूमिका काय असली पाहिजे, पालकमंत्री म्हणून माझी भूमिका काय असली पाहिजे, मला शिंदे साहेबांनी स्पष्ट पद्धतीने सांगितलं की सरकारमध्ये जरी आपण असलो तरी तिथल्या लोकांना समजवल्याशिवाय दबाव आणून तुमची गोष्ट आपण करायची नाही आणि म्हणून जे जनतेला पाहिजे ते समजवण्याचा आपण